सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण पाहिले, द्रौपदीच्या 5ही पुत्रांना अश्वत्थाम्याने झोपेत असतानाच मारले. परंतु द्रौपदी मात्र त्याला पांडव शिक्षा करू लागले तेव्हा म्हणाली की कृपा करून आपण त्याला सोडून द्या, कारण तो गुरुपुत्र आहे आणि द्रोणाचार्यांनी जी विद्या मुलाला दिली तीच पांडवांना देखील दिली होती आणि हे सर्व विसरून जाणे हे योग्य नाही. द्रौपदी खरोखरच दयेची मूर्ती होती. दयारूप द्रौपदीशी जोवर हृदय संलग्न होत नाही तोवर श्रीकृष्ण त्याचा सारथी बनतच नाही. मानवी जीवनात धन हे मुख्य नाही तर धर्म मुख्य आहे. कारण धन मिळवले पाहिजे, परंतु धर्माच्या मर्यादा पाळूनच. आपण अर्जुनासारखे जीवन जगू तर भगवंत आपला सारथी बनेल. द्रौपदीने अश्वत्थाम्याला वाचवले. अर्जुनाला ती म्हणाली, त्याला तुम्ही ठार केले तरी माझा एकही मुलगा पुन्हा जिवंत होऊ शकणार नाही. पण अश्वत्थाम्याला मारल्याने त्याची आई गौतमी अत्यंत दुःखी होईल. मी तर सध्या सधवा आहे, पण अश्वत्थाम्याची आई विधवा आहे. ती पतीच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाच्या आधारावर जिवंत आहे. ती जेव्हा रडेल तेव्हा तिचे रडणे मी ऐकू शकणार नाही. कुणाचा आशीर्वाद न मिळाला तर हरकत नाही, पण शाप मात्र घेऊ नये. कुणाचा शाप मिळेल असे कर्म करू नये. जगात दुसऱ्या कोणालाही रडवू नका. आपण स्वतः रडून घ्या. रडण्याने पाप जळते. आपले रडणे एखादे वेळी तरी त्या परमेश्वराला ऐकू जाईल आणि तो कृपा करेल. भीम अर्जुनाला म्हणतो की अशा बालहत्या करणाऱ्यावर दया दाखवणे योग्य आहे का, हे तुम्हीच ठरवा. तुमची प्रतिज्ञा कुठे गेली? द्रौपदी तर वारंवार सांगते आहे त्याला मारू नका. आता अर्जुन विचारात पडला. त्यावेळेस श्रीकृष्णाने निर्णय दिला की द्रौपदी जे म्हणत आहे ते योग्य आहे. द्रौपदीच्या अंतःकरणात दया आहे. परंतु आतातायी व्यक्तीला मारण्यात पाप नाही. धर्मप्रामाण्याने सुद्धा आतातायी अश्वत्थाम्याला मारण्यात पाप नाही. श्रीकृष्णही मनुस्मृतीला मान्य करून उत्तर देतात. ब्राह्मणाचा अपमान त्याच्या मृत्यू इतकाच दुःख देणारा आहे. म्हणून अश्वत्थाम्याला मारण्याची आवश्यकता नाही. त्याचा अपमान करून फक्त त्याला हकलून द्यावे. अश्वत्थाम्याचे शिर कापले नाही. त्याच्या मस्तकात असलेला जन्मसिद्ध मणी मात्र अर्जुनाने काढून घेतला आणि एका क्षणात अश्वत्थामा निस्तेज झाला. आता भीमालाही पटले की त्याला मारण्याचे काय शिल्लक राहिले, कारण अपमान मरण्यापेक्षाही दुःखद असतो. अपमान प्रतिक्षण माणसाला मरणा इतकेच भयंकर दुःख देतो. अश्वत्थाम्याला क्षणभर असे वाटले की मला मारले असते ते बरे झाले असते, परंतु पांडवांनी माझा अपमान केला. पुन्हा त्यातील शत्रुबुद्धी उफाळून आली आणि तो म्हणाला की मी याचा बदला घेईन. माझा पराक्रम नक्कीच दाखवेन. उत्तरेच्या पोटात गर्भ आहे व तो पांडवांचा उत्तराधिकारी आहे. त्याचा नाश केला तर पांडवांचा निर्वंश होईल, असा विचार करून त्याने त्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. उत्तरा त्या ब्रह्मास्त्राने व्याकुळ झाली. हरिस्मरण करू लागली. जर खरोखरच आपण हरिआश्रय अशा परिस्थितीत घेतला तर देव निश्चितच मार्ग दाखवतो. ईश्वर स्मरण वारंवार केल्याने भाव शुद्ध होतो. ब्रह्मास्त्राने उत्तरेच्या अंगाची आग होऊ लागली. उत्तरा धावत धावत श्रीकृष्णाकडे आली. श्रीकृष्ण उत्तराच्या गर्भात शिरले आणि परीक्षिताचे रक्षण केले. जीव हा परीक्षितच होय. सर्वांच्या गर्भातल्या जीवाचे रक्षण कोण करतो? ईश्वरच करतो. बाहेर आल्यावरही ईश्वरच रक्षण करतो. सर्व जीव परीक्षित सारखेच आहे. भगवंत उत्तरेच्या गर्भातील परीक्षिती याचे रक्षण करतो असे नाही, तर तो सर्व जीवांचेच रक्षण करत असतो. गर्भात असताना हा जीवात्मा हात जोडून भगवंताला सतत नमन करत असतो आणि बाहेर आल्यानंतर दोन्ही हात मोकळे झाले की त्याचे नमन बंद होते. देवाला तो विसरून जातो. गर्भावस्थेत जीवात्म्याचे रक्षण करतो, बाल्यावस्थेत करतो, पण तारुण्य अवस्थेत जीव विसरतो, आखडून चालतो व म्हणतो की मी धर्म, ईश्वर वगैरे काही मानत नाही. आईच्या गर्भातच परीक्षिताला देवाचे दर्शन झाले आणि म्हणून तो एक उत्तम श्रोता ठरला. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने ब्रह्मास्त्राचे निवारण केले. परीक्षितीचे रक्षण झाल्यानंतर श्रीकृष्ण आता द्वारकेस जाण्यास तयार झाला. परंतु ज्या वेळेस श्रीकृष्णाचा रथ द्वारकेस जाऊ लागला त्यावेळेस कुंतीचे हृदय भरून आले.
तिची अभिलाषा ही होती की आपल्याला श्रीकृष्ण दर्शन 24 तास मिळावे. माझा श्रीकृष्ण माझ्यापासून दूर न जावा. ज्या रस्त्याने श्रीकृष्णाचा रथ जाणार होता त्या रस्त्यावर कुंती येऊन हात जोडून उभी राहिली आणि श्रीकृष्णाने दारुक सारथ्याला रथ थांबवण्यास सांगितले आणि कुंतीला म्हणाला की आत्या, तू रस्त्यात का उभी आहेस? कृष्ण खाली उतरला. कुंतीने त्याला वंदन केले. वंदनाने देव बांधला जातो. वंदनाच्या वेळी आपली सर्व पापे आठवा, म्हणजे अंतःकरण नक्कीच नम्र बनेल. तर कृष्ण कुंतीला दररोज नमन करत असे, पण आज कुंती कृष्णाला नमन करत होती. आज तू हे काय करत आहेस आत्या? मी तर तुझा भाचा आहे. तू मला नमस्कार करणे योग्य नाही. तेव्हा कुंती म्हणाली की देवा, आजपर्यंत मी तुम्हाला भाचा मानत होते, पण आज मला कळले की तुम्ही ईश्वर आहात. योगीजन आपलेच ध्यान करता. आपण सर्वांचे पिता आहात. त्यावेळेस कुंती म्हणाली की देवाने आम्हाला सुखी केले. आम्हाला त्याने कोणकोणत्या संकटातून वाचविले. भगवंताच्या उपकारांचे मी स्मरण करत आहे आणि हे उपकार मी कधीही विसरणार नाही. मी ज्यावेळेस विधवा झाले त्यावेळी माझी मुले लहान होती, पण देवा तूच माझे रक्षण केलेस. सामान्य माणूस अतिसुखात देवाला विसरतो. सर्व जीवांवर भगवंत अनंत उपकार करत असतो, परंतु सर्व काही जीव विसरून जातो. परमेश्वराचे उपकार कधीही विसरू नये. आम्ही ज्यावेळी आजारातून उठतो त्यावेळी म्हणतो की अमुक औषधाने मला गुण आला, अमुक डॉक्टरने मला वाचवले, पण भगवंतानेच मला वाचवले असे मात्र म्हणत नाही आणि भगवंताचे उपकार देखील मानत नाही. एक क्षणभर विचार करा की डॉक्टराच्या औषधीत किंवा इंजेक्शनमध्ये माणसाला वाचवण्याची खरंच शक्ती आहे का? नाही, कारण वाचवणारा तर दुसराच कोणी निराळा आहे. डॉक्टरजवळ जर वाचवण्याची शक्ती असती तर त्याच्या घरात कधी कुणी मेलेच नसते. जशी पाण्याशिवाय नदीची शोभा नाही, तशी प्राणा वाचून देहाची नाही आणि कुंकवाशिवाय सौभाग्यवती स्त्रीची नाही. त्याचप्रमाणे कृष्णाशिवाय पांडवांचीही शोभा नव्हती आणि त्यामुळेच कुंती श्रीकृष्णाला आपल्यासोबत राहण्याची विनंती करू लागली. पाहूया उद्याच्या भागात कृष्ण कुंतीच्या विनंतीचा मान कशा प्रकारे ठेवतो.